हे जे बैल बघताना मित्रांनो, ह्याचं नाव आहे सोन्या 8585 और त्यागचा बादशाह, आणि ह्याचं नाव आहे सर्जा 8585 आणि पब्लिकचा भिताड. हे दोन्ही बैल मिळून तोरणामध्ये 1 नंबर मानकरी केला आणि हे जिंकलं कॅप्चर डिलक्स. आता चाललोय मी त्यांच्या गोट्याला आणि भेटूया डायरेक्ट तिथं. मित्रांनो, आपला फायनली झालाय नागनसुरामध्ये एंट्री आणि आता डायरेक्ट सर्जा आणि सोन्याच्या गोट्याला भेटूया. वेलकम टू अनदर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आलोय पण सर्जा आणि सोन्याच्या गोट्याला. मित्रांनो, आज आपण सर्जा आणि सोन्याची इंटरव्ह्यू आणि थोडी त्याबद्दल माहिती घेऊया. मित्रांनो, सर्जा 8585 आणि सोन्या 8585, पब्लिकचा भिताड सर्जा आणि ओव्हरटॅकचा बादशाह सोन्या. प्रशांत नागलगाव यांच्या नवीन खरेदी रायबा पुढच्या वर्षी मैदानासाठी सज्ज. बैलाचं नाव काय? सोन्या 8585. बैल कसा पाहतोय? स्पीड पळतो, दोन्ही कांदी पळतोय आणि ओव्हरटॅकचा बादशाह आहे. ओव्हरटॅकचा बादशाह. हा, दोन्ही. सोन्याचा पैरा झालाय का नाही? म्हणजे एक फाट्याला आता नाही, अजून तयारी चालू आहे. हा, करायचं आहे. तयारी चालू आहे. हा, चालू आहे. हाय तुमचा लाडका सोन्या, कोण कुणाला कमी नाही. बैलगाडीचं क्षेत्र नागणसूरकरांचा लाडका, तोरणाचा 1 नंबर मानकरी सोन्या 8585, कोण कुणाला कमी नाही. बैलगाडीचं क्षेत्र एचएफ डिलक्स जिंकलाय मित्रांनो. आता 1 वर्ष झालं एचएफ डिलक्स हाय तोरणावर मध्ये जिंकलेला एचएफ डिलक्स बघू शकता मित्रांनो. हे बघू शकता, हे कडबा आहे आणि आता बैल बघा मित्रांनो कसा आहेत. कडबा आणि चटणी भाकर खाऊन कसे आहेत बैल. हा आहे तुमचा लाडका सोन्या 8585, ओव्हरटॅकचा बादशाह, मोठ्या मापाचा बैल 6 दाती. मित्रांनो, पब्लिकचा भिताड सर्जा 8585. मित्रांनो, हे आहे तुमचा लाडका सर्जा. 10 तारखेला फाट्याला मैदान आहे. हा, नियोजन झालं की धाराशिवचं लक्ष 12-12. सोन्याचं नियोजन झालं का नाही? सोन्याचं नियोजन अजून चालू आहे, करायचं आहे सोन्याचं. मालकाचं नाव काय? आणि सोन्या एचएफ डिलक्स मारल्यात तोरणाच्या मैदानामध्ये. भवरे आणि सर्जा श्री आमदार केसरी औसा इथं मारल्यात मित्रांनो. 11,000 रुपये बक्षीस. आणि हा जे वासरू आहे ह्याचं नाव काय? त्याचं नाव आहे रायबा 8585. हा जे रायबा आहे तुम्ही हा वासरू तुम्ही कुठला घेतला? इथे वासरूला सांगोला मधून घेऊन आलो मी. हा जे वासरू आहे हे कोणत्या जातीचं आहे? हे मैसूरी. हा जे वासरू आहे तुम्ही हे वासरू कितीला घेतला? आम्ही 45,000 ला घेतलोय. 45. आता पुढच्या वर्षी मैदानासाठी तयारी चालू आहे. तयारी चालू आहे. आणि किती दाताचा आहे? म्हणजे अजून 1.5 वर्षाचा काहीतरी आहे. 1.5 वर्ष. मानाचा पदक. तर आजचा ब्लॉग एवढाच होता मित्रांनो, आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.